नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत सांबर मसाला. केमिकल रहित हा सांबर मसाला घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत आणि साहित्य पण अतिशय कमी लागणार आहे. आणि हा सांबर मसाला तुम्ही 6 महिने एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. लाल मिरची, अर्धी वाटी धने, तुरीची डाळ, चना डाळ, उडदाची डाळ, मेथीचे दाणे, जिरे, मोहरी, तांदूळ, कढीपत्ता, चिंच आणि मिरे. एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. आता एक पॅन गरम झाला की आपल्याला इथे तुरीची डाळ भाजून घ्यायची आहे. अगोदर आपल्याला सर्व डाळी भाजून घ्यायच्या आहेत. एकत्र भाजल्या तरी चालतील. जिरे, मेथीचे दाणे, कमी गॅसवर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे आहे. लाल भाजून घ्यायचं आहे, करपू द्यायचं नाही आपल्याला. डाळी आपल्याला छान भाजत आल्या की आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण नंतर घातलेले आहेत. आणि आपण मिरे पण घातलेले आहेत. सतत हलवायचे आहे म्हणजे आपली डाळ छान भाजली जाईल. आता यामध्ये आपल्याला चिंच घालायची आहे. आपल्या डाळी भाजून झालेल्या आहेत, काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला धने भाजायचे आहेत. धने पण आपल्याला मंद गॅसवरच भाजायचे आहेत. धने भाजताना आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. एकदम थोडं तेल घालायचं आहे. धने आपले छान भाजून झालेले आहेत, काढून घेऊया. कढीपत्त्याची पाने घालायची आहे. कढीपत्त्याची पाने आपल्याला इथे एकदम कुरकुरीत होतील अशा पद्धतीने भाजायचे आहे. कुरकुरीत भाजले तर आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक होतील ते. पाने आपली छान भाजून झालेले आहेत, काढून घेऊया. मोहरी,
मोहरीला जास्त वेळ लागत नाही भाजायला. काढून घ्यायची आहे मोहरी. शेवटी आपण मिरची भाजून घेणार आहोत, म्हणजे मिरचीचा ठसका होणार नाही म्हणून आपण शेवटी भाजून घेतलेली आहे. मिरची भाजून झालेली आहे. आता आपल्याला सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे. डाळी आपल्या थंड झालेल्या आहेत. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. छोट्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे, म्हणजे एकदम बारीक होतो मसाला. अशा पद्धतीने आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. धने बारीक करून घेऊया. धने पण आपले बारीक झालेले आहेत. मिक्स करून घेऊया. तर मिरची आणि कढीपत्ता एकत्र करूया बारीक. सर्व साहित्य आपलं बारीक झालेलं आहे. आता मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला मिक्स करून घेण्यासाठी एकदा फिरून घ्यायचं आहे. आता हे मोठ्या भांड्यामध्ये घालूया, म्हणजे सर्व मिश्रण एकजीव होईल आणि आपला सांबार मसाला छान तयार होईल. यामध्ये तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, पण सांबार करायच्या वेळेला घातलं तरी चालेल. आपला सांबार मसाला तयार आहे. सांबार करायच्या वेळेला तुम्ही हा 1 ते 2 चमचे घालू शकता. खूप छान सांबार होतं. नक्की बनवून बघा तुम्ही. आणि हा सांबार मसाला 6 महिने तरी टिकतो. फक्त याला ओला हात लागू द्यायचा नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.